नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि क्लासेसच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्याने हार्दिक सहर्ष स्वागत आहे मित्रो. तर आज बघणार आहोत आपण केंद्रीय कार्यकारी मंडळ, ज्यास आपण संघ शासन म्हणतो. आणि इथंशी संघ शासन पाहण्यापूर्वी संपूर्ण कार्यकारी मंडळांचा या ठिकाणी अभ्यास करण्यापूर्वी तुम्हाला नेहमीप्रमाणे एक रिक्वेस्ट आहे. चॅनलवर नवीन असाल, आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदम फ्रीमध्ये सबस्क्राईब करा. आणि तुम्ही जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नक्कीच, ठीक आहे. तर आपली बडबड थांबवून आपण थेट या ठिकाणी आपल्या अभ्यासाला सुरुवात करूया. केंद्रीय कार्यकारी मंडळ, ज्याला आपण संघ शासन म्हणतो, त्याच्यामध्ये राष्ट्रपतीचे दोन भाग पडतात. एक कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ. कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ हे राष्ट्रपतीच्या ठिकाणी एक मुख्य पॉईंट असतो. तो भारताचा पहिला नागरिक म्हणून राष्ट्रपतीला ओळखले जाते. आता कायदे मंडळ म्हणजे जे कायदे करत असतात, ते कायदे मंडळाचे दोन भाग असतात, एक लोकसभा एक राज्यसभा. ओके, लोकसभा आणि राज्यसभा त्याला कायदे मंडळ असे म्हणतात. कार्यकारी मंडळ म्हणजे कोण? पंतप्रधान व मंत्रिमंडळ नुसतं कार्यकारी करतात ते, पण कायदे करण्याचं काम महत्त्वाचं यायचं आहे, यांच्याकडे प्रस्ताव जात असतो. ओके, आता बघा, ठीक आहे. आता याच्या ठिकाणी बघा, काही कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ या शासन संस्थेच्या 3 शाखा असतात आणि जनतेचे हित लक्षात घेऊन जनतेच्या कल्याणासाठी ते काम करतात, हे आपल्याला माहीतच आहे. संसदीय शासन पद्धती कार्यकारी मंडळ कायदे मंडळाचा भाग असते आणि ते कायदे मंडळाला जबाबदार असतात. ओके, त्याच्यानंतरचा भाग अतिशय या कार्यकारी मंडळात कोणाचा समावेश असतो? संविधानात त्याबाबत कोणत्या तरतुदी आहेत? कार्यकारी मंडळ लोकांच्या हितासाठी धोरणांचा आखणी करत असते, इत्यादी बाबी कार्यकारी मंडळामध्ये समजावून घेतल्या जातात. भारताच्या केंद्रीय मंडळात राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांचा समावेश होतो. राष्ट्रपती बघूया, याच्यामध्ये प्रथम राष्ट्रपती कसे कामकाज करतो ते. भारताच्या संविधानाच्या तरतुदीनुसार राष्ट्रपती हे सर्वोच्च राष्ट्रप्रमुख आहेत. राष्ट्रपतीचे पद अतिशय सन्मानाचे आणि प्रतिष्ठेचे असून ते भारतीय प्रजासत्ताचे प्रतिनिधित्व करतात. संविधानाने देशांची संपूर्ण कार्यकारी सत्ता राष्ट्रपतींना दिली आहे. देशांचा राज्यकारभार राष्ट्रपतीच्या नावाने चालतो. असे असले तरी प्रत्यक्ष व्यवहार पंतप्रधानाच्या आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या राज्यकारभारात असतो. म्हणूनच राष्ट्रपती हे नामधारी संविधानात्मक प्रमुख आहेत, तरी पंतप्रधान हे कार्यकारी प्रमुख आहेत. आता राष्ट्रपतींची निवड कशा पद्धतीने होत असते आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. राष्ट्रपतीची निवड भारतीय जनतेकडून अप्रत्यक्षरित्या आणि भारतातील सर्वसामान्य मतदान पद्धतीने थेटपणे निवडून देत नाहीत, तर त्यांनी निवडलेल्या संसद सदस्याकडून आणि संविधान सदस्याकडून राष्ट्रपतीची निवड केली जाते. संसद सदस्य आणि विधानसभा सदस्यांच्या या गटाला निर्वाचन मंडळ असे म्हणतात. राष्ट्रपतीचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. राष्ट्रपती पदांची निवड लढवणारी व्यक्ती भारतीय नागरिक असावी पाहिजे. त्यांचे वय 35 वर्ष पूर्ण झाले असले पाहिजे. राष्ट्रपती पदावर निवडून आलेल्या व्यक्तीला आपले पद स्वीकारताना शपथ घ्यावी लागते. त्यानुसार संविधानाचे रक्षण करण्याची आणि संविधानानुसार राज्यकारभार होत आहे की नाही यांची पाहण्याची जबाबदारी राष्ट्रपतीची असते. पंतप्रधान व मंत्रिमंडळाने दिलेल्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती राज्यकारभार करतात. संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी राष्ट्रपतीची असते, परंतु त्यांचे एखादे वर्तन संविधानात्मक भंग करणारे ठरल्यास राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून दूर करण्याचा अधिकार संसदेला असतो. या प्रक्रियेला महाभियोग असे म्हणतात. काय म्हणतात? महाभियोग असे म्हणतात. लक्षात ठेवायचं मित्रो, कधी कधी प्रश्न पडतो. ओके, राष्ट्रपतीकडून संविधानाचा भंग झालेला असल्याने तसा आरोप कोणतीही एक सभागृह ठेवते, म्हणजे लोकसभा किंवा राज्यसभा, व त्या आरोपीची चौकशी दुसरे सभागृह करते. दोन्ही सभागृहाचा विशेष बहुमताने म्हणजे एकास 3 ठराव संमत होणे आवश्यक आहे. त्यानंतर राष्ट्रपती पदावरून दूर होतात. राष्ट्रपतीचे काय कार्य असतात ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत.
आणि त्याचे अधिकार कोणते असतात ते सुद्धा आपण पाहणार आहोत. राष्ट्रपतीचे कार्य व अधिकार संविधानाने राष्ट्रपतींना अनेक कार्य दिले आहेत. त्यापैकी पुढील एक कार्य आहे संसदेचे अधिवेशन बोलावणे, स्थगित करणे, संसदेला संदेश पाठवणे, लोकसभा मुदतीनंतर किंवा मुदतीपूर्वी बरखास्त करणे हे सर्व अधिकार राष्ट्रपतींना असतात. लोकसभा व राज्यसभा यांनी संमत केलेल्या विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी आवश्यक असते. त्यांच्या स्वाक्षरीशिवाय विधेयक कायद्यात रूपांतर होत नाही. पंतप्रधानाने नेमणूक राष्ट्रपती करतात व त्यांनी सुचवलेल्या व्यक्तींची मंत्रिपदावर नेमणूक राष्ट्रपती करतात. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांची नेमणूक सुद्धा राष्ट्रपतीच करत असतात. त्याचप्रमाणे या सर्व राज्यपाल, मुख्य निवडणूक आयुक्त, अन्य महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींची नेमणूक राष्ट्रपतीच करतात. जे नंतरचा पॉईंट आहे. राष्ट्रपती संरक्षण दलांचे सर्वोच्च प्रमुख असतात, म्हणजे तिन्ही दलांचे असतात. ते शांतता सुव्यवस्थाच्या युद्धामध्ये राष्ट्रपती महत्त्वपूर्ण कामगिरी बजावत असतात. राष्ट्रपतींना काही न्यायाधीन अधिकार सुद्धा असतात. आता ते न्यायाधीन अधिकार कोणते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. उदाहरणामध्ये एखाद्या व्यक्तीची शिक्षा कमी करणे, शिक्षेची तीव्रता कमी करणे किंवा अपवादात्मक परिस्थितीत मानवतावादी भूमिकेवर शिक्षा कमी करण्याचा अथवा रद्द करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो. देशात संकटकालीन परिस्थिती उद्भवल्यास राष्ट्रपती जाहीर संविधानात 3 प्रकारच्या आणीबाण्या दिल्या आहेत. त्याच्यामध्ये एक आणीबाणी आहे राष्ट्रीय आणीबाणी, दुसरी आहे घटक राज्यातील आणीबाणी किंवा राष्ट्रीय राजवट आणि आणीबाणी. राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीमध्ये, जेव्हा उपस्थित नसतो त्यावेळेस अनुपस्थितीमध्ये त्यांची कामे उपराष्ट्रपती पार पडतात. उपराष्ट्रपतीची निवडणूक संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या सदस्याकडून. दोन्ही सभागृह म्हणजे कोणते? दोन्ही सभागृह म्हणजे एक लोकसभा आणि राज्यसभा, या दोन्ही सभागृहून उपराष्ट्रपतीची काय होत असते? निवडणूक केली जाते. नंतरचा पॉईंट आहे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ. कशा पद्धतीने पंतप्रधान आणि त्याचं मंत्रिमंडळ कामकाज करत असते हे आपण पाहणार आहोत. ओके, तर बघा, राष्ट्रपती संविधानात्मक प्रमुख असतो. त्यांच्या हाती नाममात्र सत्ता असते व प्रत्यक्षात पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ म्हणजे लोकसभा, राज्यसभा यांचे कारभार चालवते हे आपणास माहीत आहे. पंतप्रधान म्हणजे प्रधानमंत्री कोणती कार्य आणि भूमिका पार पाडतात ते आपण या ठिकाणी पाहूया. निवडणुका बहुमत मिळवलेल्या पक्ष आपल्या नेत्यांची प्रधानपदी निवड करायची हे ठरवते आणि त्याचबरोबर पक्षातील पंतप्रधानांच्या विश्वास सहकार्यांचा पंतप्रधानांच्या निवडणुकीत बहुमत मिळवलेले पक्ष आपल्या नेत्यांची प्रधानमंत्रीपदी निवड करायची ठरवतात. त्याच पक्षातील प्रधानमंत्र्याच्या विश्वासू सहकार्यांच्या प्रधानमंत्र्याच्या मंत्रिमंडळाचा समावेश होतो. प्रधानमंत्री व अन्य मंत्री संसदेचे सदस्य असणे आवश्यक असते. नसल्यास त्यांना 6 महिन्याच्या आत संसदेचे सदस्यत्व मिळावे लागते. प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ खऱ्या अर्थाने राज्यकारभार करत असते. याचा अर्थ राज्यकारभाराची वास्तव्य सत्ता प्रधानमंत्री व मंत्रिमंडळाकडे असते. प्रधानमंत्र्यांची कार्य. प्रधानमंत्र्यांना सर्वप्रथम आपले मंत्रिमंडळ तयार करावे लागते. प्रधानमंत्री आपल्या पक्षातील विश्वासू सहकार्यांना प्राधान्य देतातच, पण त्याचबरोबर प्रशासकीय अनुभव, राज्यकारभारांचे कौशल्य, कार्यक्षमता या विषयात तत्त्वज्ञान यांचाही विचार करणे गरज असते. आता दुसरा पॉईंट असा आहे की मंत्रिमंडळात कोणाचा समावेश करायचा आहे ठरल्यानंतर प्रधानमंत्री त्याच्या खात्यांचे वाटप करत असते. मंत्रिमंडळाचे नेतृत्व करताना मंत्रिमंडळाच्या सर्व बैठका प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होत असतात. ओके, आता खाते वाटप झाल्यानंतर विविध खात्यामध्ये सुसूत्रता राखणे, त्या खात्यातील परस्पर सहकार्य
वाढवणे, खात्याचा कारभार कार्यक्षमता होत आहे की नाही हे पाहणे, हे सर्व इत्यादी कोण काम करत असतं? पंतप्रधान या ठिकाणी पार पडत असतो. आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये देशांच्या प्रतिमा उंचावण्यास जागतिक लोकसत्ता आपल्याला अनुकूल होण्यासाठी प्रयत्न करणे, देशातील जनतेला शाश्वत करणे, शाश्वत म्हणजे समोरच्या विकासासाठी, भविष्याच्या याच्यासाठी करणे, आपत्कालीन काळात आपत्तीग्रस्तांना बाजूने खंबीरपणे उभा राहणे इत्यादी भूमिका पंतप्रधान काय करत असतो? पार पाडत. त्याच्यानंतरचं मंत्रिमंडळ काय करते, मंत्रिमंडळाचं कार्य काय आहे हे पाहूया आपण. आता त्यांच्या निवडणुका झाल्या, पंतप्रधानाने निवडणुका केल्या, आता मंत्रिमंडळाचं कार्य काय असते बघूया. म्हणजे मंत्रिमंडळाचं कार्य पाहूया. संसदेच्या शासन पद्धतीत मंत्रिमंडळ कायद्यांच्या निर्मितीत पुढाकार घेते, यांचा आराखडा तयार करून त्यावर चर्चा करते आणि यावर कशा पद्धतीने, म्हणजे पहिला 2 नंबर आहे शिक्षण असेल किंवा शेती असेल किंवा उद्योगधंदे असतील किंवा आरोग्य असेल किंवा परराष्ट्र व्यापार, अशा अनेक विषयावर मंत्रिमंडळाला एक निश्चित धोरण किंवा कार्यांची दिशा ठरवावी लागते. मंत्रिमंडळाने ठरवलेल्या धोरणावर संसदेला विश्वासात घ्यावे लागते. त्यामुळे मंत्रिमंडळातील मंत्री आपापल्या खात्यांचे धोरण संसदेत मांडून त्यावर चर्चा घडवून आणतात आणि ते पुन्हा काय करतात, तर संसदेकडून ते मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करत असतात ते. आता नंतर मंत्रिमंडळाची मुख्य जबाबदारी धोरणाच्या अंमलबजावणीची असते. संसदेने धोरणांना किंवा कायद्याच्या प्रस्तावांना मान्यता दिली की मंत्रिमंडळ त्यांची अंमलबजावणी करत असते. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे संसद आणि मंत्रिमंडळ कशी नियंत्रण ठेवते. आता ओके, म्हणजे संसदीय शासन पद्धत संसद मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असते. कायद्यांची किंवा धोरणाची निर्मिती, अंमलबजावणी व त्यानंतर काळात संसद मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवते. या नियंत्रणाचे काही मार्ग पाहूया. 1. चर्चा आणि विचार विनिमय. कायद्यांच्या निर्मितीच्या दरम्यान संसद सदस्य चर्चा आणि विचार विनिमय करून मंत्रिमंडळाला धोरणातील अथवा कायद्यातील त्रुटी दाखवून देतात. कायदा निर्दोष होण्याच्या दृष्टीने ही चर्चा खूप महत्त्वाची असते. नंतर प्रश्नोत्तराचा एक काळ असतो. त्या काळामध्ये काय, संसदेने अधिवेशन चालू असताना कामकाजाची सुरुवात संसद सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नात होते. या प्रश्नांना संसदेने मंत्र्यांना समाधानात्मक उत्तरे द्यावीची असते. प्रश्नोत्तर असे असतं. याच्यामध्ये अतिशय प्रभावी मार्ग आहे शासनावर टीका करणे, विविध समस्यावर प्रश्न मांडणे या दरम्यान होते. मंत्र्याच्या उत्तरांचे समाधान न झाल्याने वाद निर्माण होऊ शकतो. आपला निषेध व्यक्त करण्यासाठी काही वेळ संसद सदस्य सभा त्याग करतात किंवा घोषणा देतात. सभागृहाच्या मध्यभागी ठिकाणी जमा होतात. शून्य पहार. याच्यामध्ये शून्य पहार कसा असतो ते पहा. अधिवेशन काळातील दुपारी 12चा काळ शून्य पहार म्हणून ओळखला जातो. या काळात सार्वजनिकदृष्ट्या कोणत्याही महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा घडून येते. अविश्वास ठराव मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचा एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे. लोकसभेत जोपर्यंत बहुमत साध्य होत नाही तोपर्यंत सरकार अविश्वास या ठिकाणी ठरवू शकते. त्याच्यानंतरचं आहे आता अविश्वास म्हणजे आता हे मंजूर करायचं किंवा न करायचं हे अविश्वासावर असते मित्र, कार्य करू शकते. बहुमत संसद सत्तेने काढून घेतल्या सरकार किंवा मंत्रिमंडळ चर्चेवर चर्चा करू शकतात किंवा करू शकत नाहीत. आमचा मंत्र्यावर विश्वास नाही असे म्हणून संसद सदस्य अविश्वास ठराव मांडू शकते. हे बहुमताने संमत झाल्यास, म्हणजे बहुमताने एकाच 3 या पद्धतीने संमत झाल्यास मंत्रिमंडळ राजीनामा द्यावा लागतो. ओके मित्रो.